दुष्काळग्रस्त तालुके घोषित करून दुष्काळग्रस्तांना सवलतीच्या घोषणा सरकारने केल्या। या घोषणा संपूर्ण कागदावरच आहेत, प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। हे आता नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बळजबरीने अधिकाऱ्यांनी वसुलीची मोहीम सुरू केल्यानंतर लक्षात आलेलं आहे। मग तो रोहे असो, शिक्षण उपकर असो, महसूल कर असो, जमिनीचा कर असो, वीज बिल, ही सर्व वसुली आता जोरात या सर्व अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे। सरकार जर निर्णय घेत असेल तर तो निर्णय खालच्या स्तरापर्यंत जात नाही का, हा खरा प्रश्न आहे। एक तर सरकारने, शासनाने, शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने अधिवेशनामध्ये फार मोठा गाजावाजा करून काही शेतकऱ्यांना फार काही दिल्याचा आव आणला आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं आहे। कुठल्याही दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये दिलासा तर नाहीच, कुठली मदत तर नाहीच, परंतु बळजबरीने मात्र टॅक्स वसुली, वीज बिल वसुली जोमात आणि जोरात सुरू केली आहे। या संदर्भात सरकारची भूमिका ही निश्चितच शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी आहे आणि शेतकऱ्यांना मदत नाही तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी यांची भूमिका आहे। याकडे शेतकरी बांधवांनी अशा नालायक सरकारला अजिबात सोडू नका आणि याचा बदला घेण्याची वेळ आली नक्कीच त्या लोकसभेमध्ये। यासाठी आपण सिद्ध राहा। जो जो शेतकऱ्याच्या मुळावर उठेल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम शेतकऱ्यांनी करावं, असं आव्हानही मी या निमित्तानं करतोय।